महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। लोणंद हद्दीतील रेल्वे फाटक क्रमांक 4 उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग होण्याबाबत लोणंद नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। रेल्वेच्या वतीने पुणे सातारा रोडवरील व्यापारी आणि नागरिकांचे कोणाचेही घर अगर दुकान याचे नुकसान न होता सदरच्या उड्डाणपूल आणि भुयारी करण्यात यावं अशी मागणी आहे। लोणंद शहरासाठी अत्यंत गरजेचा सईबाई सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे रेल्वे गेटच्या ठिकाणी रेल्वेच्या वतीने उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग नागरिकांच्या मागणीनुसार मंजूर करण्यात आलाय। हा उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग होणे अत्यंत गरजेचं असून गावाच्या पूर्व भागाकडे राहणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांसाठी दोन्ही मार्ग होणं अत्यावश्यक आहे। या भागामध्ये सईबाई सोसायटी, माऊलीनगर, फुलेनगर, ITI, खोतमाळा, लोणंद बाजार समिती, भंडलकर वस्ती, त्याचबरोबर कापडगाव, चव्हाणवाडी, अरडगाव, हिंगणगाव या फलटण तालुक्यातील गावाकडे जाणाऱ्या नागरिकांनी आणि गावाची मोठी वर्दळ या गेटवरून होत असते। रेल्वेच्या वतीने उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग मंजूर केला आहे। रेल्वेच्या वतीने पुणे सातारा रोडवरील व्यापारी आणि नागरिकांचे कोणाचेही घर अगर दुकान याचे नुकसान न होता सदरचा उड्डाणपूल आणि भुयारी करण्यात यावा अशी मागणी होत आहे। लोणंद नगरपंचायतीच्या 27/9/2023 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्रमांक 58 नुसार या ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग करण्यात यावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। रेल्वे ओव्हरब्रिज आणि अंडरपास मंजूर असूनही परवा रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या समोर येथील स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तो ब्रिज होऊ नये यासाठी मुख्य अधिकारी लोणंद नगरपंचायत यांना एक निवेदन दिलं, परंतु आमची समस्या अशी आहे की तो ब्रिज व्हावा परंतु कुणाचंही नुकसान न होता, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की कुणाचंही नुकसान न होता तो ब्रिज आणि अंडरपास व्हावा ही आमची सर्वांची मागणी आहे। त्या ठिकाणी सईबाई सोसायटी आहे, जांभळी जवळ आहे, माऊलीनगर आहे, कोतमाळा आहे, कन्याशाळा आहे, माधुजी राजा आहे, ITI आहे, मार्केट यार्ड आहे आणि भंडलकर वस्ती आणि इतर त्या भागात जाणारे सर्वच गावं या सर्वांनाच येण्या जाण्यासाठी हा एक पर्यायी रस्ता आहे। आणि लोणंदच्या सर्वात मोठी समस्या म्हणजे ट्रॅफिकची, ती समस्या या ब्रिजमुळे समाप्त होणार आहे। परंतु काही व्यापारी सातारा रोडचे त्यांचं म्हणणं आहे की आमच्या बिल्डिंग किंवा आमचे व्यापार या ब्रिजमुळे बंद होणार आहे। त्यांना आमचं एक नम्र विनंती असेल की तुमचं कोणतंही नुकसान न करता हा ब्रिज व्हावा अशी आमची या सर्व नागरिकांची मागणी आहे। तर मी मुख्य अधिकारी लोणंद नगरपंचायत आणि येथे जमलेल्या सर्वच भागातील नागरिक, महिला मंडळ यांच्या वतीने एक निवेदन सादर करणार आहे की हा ब्रिज रद्द करावा अशी जी मागणी आलेली आहे तो रद्द न करता तो ब्रिज व्हावा अशी आमची सर्वांची मागणी आहे। या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने त्यांना एक विनंती करतो। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।